हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. सकाळी 8 वाजून 24 मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. दुपारी 3 वाजून 40 मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो अतिगंड योग आहे. सायंकाळी 4 वाजून 58 मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. सकाळी 8 वाजून 24 मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात होईल. रात्री 9 वाजून 18 मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष राशींना साडेसाती सुरू आहे. या साडेसातीचा त्रास या राशीच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. जर अशुभ असेल तर आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ असता काही करण्याची गरज नाही मित्रांनो, जेणेकरून आपल्याला साडेसातीचा त्रास कमी होईल. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून, बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहे. तसेच वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, ओम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमा शालिवान शके 1947 प्रभावती षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणी शिशिर ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे मंद वासरे हस्त नक्षत्रे अतिगंड योगे बहुकरणे सप्तमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांब्यात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या मासात आता नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 10 आणि 11. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, याचे कारण या विधींचा कारक ग्रह शुक्र हा असंगत झालेला आहे. मित्रांनो, त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये या विधींसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. मित्रांनो,
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, बाधा निर्माण होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये कालाष्टमी आहे. आपण जर दर मासाची कालाष्टमी करत असाल तर अवश्य आपण उपवास करायचा आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर शक्यतो कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण कालभैरव अष्टक म्हणायचे आहे, मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करायची आणि गोरगरिबांना काही दानधर्म करायचा आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. गुळवणी महाराज पुण्यतिथी देखील आहे मित्रांनो. याचा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. दुपारी 3:40 मृत्यू योग आणि यमघंट योग आहे मित्रांनो. हे दोन्ही योग जननशांती संबंधी आहेत आणि अशुभ योग आहेत. त्यामुळे आपल्याला या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांच्या त्यांची जननशांती आपल्याला 12व्या दिवशी करायची आहे, निवासस्थानी त्यांच्या विधिवत पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो. आणि यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागणार आहे आणि पंचांग बदलले तर आपण सर्वजण विसरून जाणार मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता कमी होणार नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जननशांती करणे गरजेचे आहे मित्रांनो. अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या अष्टमी तिथीवर आपले शी संबंधित कोणी नातेमध्ये परलोकात निघून गेले असतील त्या आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितळ सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 8:24 हजर आहे. त्याआधी नाही मित्रांनो. आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर यावेळी नंतर आपण सुरू करू शकता, पण पुढे जाऊन बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा आपण रेग्युलर जी कामे तीच या वेळेत करावी. महत्वाची किंवा विशेष कामे असतील ती इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.